समुद्राच्या सुंदर लाटांच्या आवाजाने आमची देवबागच्या तिसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि मी खूप फ्रेश होते कारण की माझी पूर्ण झोप झालेली. आणि मग ना आम्ही पटकन आवरून घेतलं कारण आम्हाला सिंधुदुर्गला जायचं होतं. तर मी ह्यांना म्हटलं की आपण 2-3 दिवस झाले इथे राहतोय पण आम्ही ना बाल्कनीमध्ये बसून चाय पण एन्जॉय नाही केला. आमची बाल्कनी खूप सुंदर होती आणि ना आम्ही कंटिन्यू बाहेर होतो, म्हणजे बाहेर फिरायचो आणि ॲक्टिव्हिटीज करत होतो. त्याच्यामुळे आम्हाला बाल्कनीमध्ये बसून ना चाय पण एन्जॉय करता नाही आला. तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की आपली इथली काहीतरी आठवण राहिली पाहिजे बाल्कनीतली, म्हणून मग त्यांनी माझे फोटोज काढले, मी पण त्यांचे काढले. आमचा हा तिसरा आणि शेवटचा दिवस होता रिसॉर्टवर, पण आम्ही एकदाही नाश्ता करायला गेलो नव्हतो. तर आम्ही गेलो नाश्ता करायला, तर नाश्त्यामध्ये होतं घावणं, चटणी, पोहे, ब्रेड आणि ऑमलेट. तर आम्ही काय ऑमलेट वगैरे खात नाही, एग्ज वगैरे, तर आम्ही घेतलं घावणं, चटणी आणि पोहे. आणि खरंच सांगते गाईज, घावणं चटणी ना एक नंबर होती. मी देवबागमध्ये ना पहिल्यांदा अशी घावणं चटणी खाल्ली आणि पुण्यामध्ये पण खाल्ली बऱ्याच वेळा, पण मला ना इथली घावणं चटणी खूप आवडली आणि पोहे मला आवडतात म्हणून मी थोडेसे घेतले कारण की आज मी पूर्ण भर देणार होते घावणं चटणीवर. तर खरंच सांगते नारळाची जशी चटणी असते ना मसाला डोसा सोबत, तशी चटणी होती. चटणी तर होती एक नंबर, त्यासोबत घावणे पण खूप टेस्टी होते. आणि मी तर विचार करू नका मी किती खाल्ले असेल, 7-8 घावणे खाल्ले मी आणि ताटामध्ये पोहे वाढून घेतले होते आगुऱ्यासारखे, म्हणून मी ते पोहे पण संपवले. एक नंबर गाईज, कधी पण तुम्ही देवबागमध्ये याल ना तर हे नक्की ट्राय करा. तुम्ही आंबोळी पण ट्राय करा, आंबोळी पण खूप छान असते. नाश्ता झाल्यावर अहोंनी घेतला चहा, चहा पण खूप छान होता. ज्या दादांच्या ऑटोमधून आम्ही मालवणला गेलो होतो त्याच दादांची ऑटो आम्ही सिंधुदुर्गसाठी सुद्धा बुक केली होती. आणि त्या दादांचा स्वभाव ना खूप छान होता, म्हणजे ते आजूबाजूची माहिती वगैरे पण सांगत होते, इथे असं भेटतं, इथे ही चांगली गोष्ट भेटते. तर आम्हाला हॉटेल्स वगैरे पण त्यांनी चांगले चांगले सांगितले होते आणि काय काय स्पेशल जेवण वगैरे कुठे चांगलं भेटतं ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. तर असं खूप रेअर होतं की चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतात आणि आजूबाजूला काय स्पेशल हेही सांगतात. म्हणून सिंधुदुर्गला जाण्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचीच ऑटो बुक केली होती आणि मग इथे आम्ही बसलो ऑटोमध्ये. सिंधुदुर्गमध्ये आम्ही खास सिंधुदुर्ग किल्ला बघायला जाणार होतो, जो की आहे समुद्रामध्ये, पाण्यामध्ये आहे. त्या किल्ल्याच्या चारही बाजूला पाणी आहे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्यामध्ये 2 महिने होते, हे तुम्हाला माहितीच असेल त्याचा इतिहास. आणि मग आम्ही इथे काढले तिकीट्स. सकाळचे वाजले होते 11:15 आणि एवढी मोठी लाईन लागली होती ना किल्ल्यामध्ये जाण्यासाठी. तर मी आली होती सेकंड टाईम इथे, कारण की मी 9वीला असताना जेव्हा आमची शाळेची ट्रिप गेलेली तेव्हासुद्धा मी सिंधुदुर्ग फोर्ट पाहिला होता आणि हा माझा सेकंड वेळ होती इथे येण्याची. तर पहिलं त्यावेळेस ना इथे लाईनमध्ये जे लोक राहिलेत ना वरती, असं सावलीसाठी त्यांनी बनवलेलं आहे पर्यटनांसाठी. तर पहिलं इथे असं काही नव्हतं आणि ते खूप छान वाटलं मला की इथे पर्यटनांसाठी बसण्यासाठी आहे, उभं राहण्यासाठी आहे, इथे फोटो सेशन वगैरे पण तुम्ही करू शकता. तर हे खूप मस्त केले त्यांनी. मग आम्ही लागलो लाईनमध्ये. एवढी मोठी लाईन पाहून मला तर टेन्शन आलेलं, कारण की आम्हाला फोर्ट पाहून लगेच निघायचं होतं. संध्याकाळी आमची बस होती पुण्याची, पण इथे ना लाईन पटपट सरकत होती पुढे, कारण की एका बोटमध्ये 20 ते 25 जण घेऊन जात होते आणि त्याच लोकांना परत रिटर्न पण सोडत होते. तर आम्ही बसलो इथे बोटमध्ये. मला तर खूप छान वाटत होतं बोटमध्ये बसून आणि समोरनं इतका सुंदर व्ह्यू होता आणि त्यात मी अशी क्यूट हॅट घातलेली ना, तर खूप छान वाटत होतं. आणि माझे आहो काय माझ्या समोरून कॅमेरा हलवतच नव्हते बाजूला, आणि ना बाजूला अशी सुंदर क्यूट मुलगी बसलेली होती. तर माझे आहो मला बोलले की चल आता तुझं ब्लॉगिंग स्टार्ट कर, किल्ला जवळ आलाय. मला यूट्यूब चॅनल चालू करून जास्ती दिवस नाही झाले, पण जेव्हा पण मी ब्लॉग्स बनवते, व्हॉइस ओव्हरचे व्हिडिओज वगैरे बनवते ना, तेव्हा मला माझे आहो खूप मदत करतात. ते मला खूप सांगत असतात की असं बोल तसं बोल, त्यांची मला खूप मदत होते. आता बोल सिंधुदुर्ग फोर्ट. आम्ही आता चाललोय सिंधुदुर्ग फोर्टवर. समोर सिंधुदुर्ग फोर्ट आहे. अहोंना म्हटलं आता फोनचा कॅमेरा बंद करा, नाही तर फोनचा स्टोरेज फुल होईल, कारण की आदल्या दिवशी खूप त्रास दिला होता फोनने. आणि आम्ही पोहोचलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर बघा इथे खूप सुंदर असा भगवा झेंडा लावलेला आहे वरती फोर्टवर. आत किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर समोर एक गाईड दादा किल्ल्याबद्दल माहिती सांगत होते 2-3 ग्रुप्सला. तर मी पण तिथे जरा वेळ उभी होती आणि माहिती ऐकत होते. आणि जे आपल्या वरून होल ठेवलेले आहेत ना, इथनं जे तेल सोडलं जाणार त्याने काय होणार, भिंती खालपर्यंत तेलकट होऊन जाणार तेलाने, त्याच्यामुळे शत्रूला चढायला ग्रीप मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात शत्रू दरवाजापर्यंत येऊन पोहोचला तर तो दरवाजाने आतमध्ये प्रवेश करू नये किंवा भिंतीवरून चढून किल्ल्यात एंट्री मारू नये, म्हणून राजाने इथे वरून जे होल बनवून घेतले आपण इथे बघत आहोत. शिवाय दरवाजासमोर ही दगडाची भिंत करून हे वळण ठेवलंय बघा. ही भिंत कशासाठी बनवली, तर शत्रूने पलीकडून तोफेने हल्ला केला तर तोफेंना जे लोखंडाचे गोळे येणार ना, ते भिंत असण्याचे गोळे पलीकडे अडकणार आणि दरवाजा सुरक्षित राहणार. म्हणजे तोफेचा डायरेक्ट मारा दरवाजा पोहोचला जाऊ नये म्हणून दरवाजासमोर ते राजाने दगडाचा बुरुज केलेला आहे. त्याच्यामुळे शत्रूचे तोफेचे मारा सुद्धा दरवाजा ब्रेक करू शकत नाही. आता हा जो किल्ल्याचा दरवाजा आहे, हा किल्ला बांधला तिथपासून आजपर्यंत तोच दरवाजा, अजून तो एकदाही बदलला गेला नाही. 360 वर्ष झाली त्याला. राजाने बसवलेला तो दरवाजा आहे.
सागवान लाकडापासून तो दरवाजा बांधला गेलेला होता आणि या दरवाजा सकाळी सूर्योदयाला उघडतात आणि संध्याकाळी सूर्यास्ताला हा दरवाजा आधी क्लोज करावा लागतो. राजनगरात प्रथा असायची, सगळ्या किल्ल्यांचे दरवाजे सूर्यास्ताला बंद केले जायचे आणि सकाळी सूर्योदयाला उघडला. ती प्रथा आताही चालू आहे. रात्री काही इमर्जन्सी आली तिथे एक छोटा दिंडी दरवाजा केलेला आहे, तो रात्री इमर्जन्सीला उघडला जायचा आणि त्याच्यातनं चौकशी केल्यानंतर बाहेरच्या माणसाला आतमध्ये प्रवेश मिळायचा, डायरेक्ट घ्यायचे नाही. दरवाजा आतमधली जागा दरवाजे पहारी राहायचे, त्यांच्यासाठी जागा होती, त्याला मराठीमध्ये देवड्या असं म्हटलं जायचं. आणि बाहेर हनुमानची मूर्ती आहे, जर राजाने बसवलेली होती. हनुमानला आपण शक्तीचं रूप मानतो. समजा आपल्या मावळी लढाईमध्ये हार मानू लागले तर त्यांना हनुमानापासून एक लढण्याची ताकद मिळावी म्हणून हनुमान मंदिर किल्ल्याच्या बाहेर ठेवलेलं आहे. आणि असे पूर्ण किल्ल्याला राजाने एकच प्रवेशद्वार बांधलं, ज्याला मराठीमध्ये गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात. म्हणजे गाईचं मुख पुढे छोटं आणि मागे रुंद असतं, तसा दरवाजा पुढे छोटा आणि मागे रुंद केलेला आहे. तर असा दरवाजा बांधण्यामागे 2 फायदे राहतात. पहिला फायदा काय, तर मुख्य म्हणजे दरवाजा बाहेरून दिसत नाही बघा. तसा शत्रूने कोणी आक्रमण केलं त्याला हा दरवाजा लवकर दिसायचा नाही आणि त्याचा फायदा मी आपल्या लोकांना लढाईला तयारी करायला वेळ मिळत होता. आणि दुसरा फायदा काय, तर शत्रूचा थेट मार दरवाजा पोचत नव्हता भिंतमध्ये बांधून घेतल्यामुळे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काही नवीन किल्ले बांधले ते सगळे किल्ले बघाल तर प्रत्येक किलोमीटर नागमोडी वळण दिसेल गेटजवळ आणि त्याच गोमुखी पद्धतीने किल्ल्याचं प्रवेशद्वार बांधलेलं आपण या किल्ल्यावरती आता बघितलं. शत्रू आतमध्ये येऊ नयेत म्हणून वरती हे 3 होल केलेले, ज्याच्यामधनं गरम तेल पडायचं. हे आहे बजरंगबली हनुमानजी यांचं मंदिर आणि बाजूलाच किल्ल्याची एंट्री केलेली आहे आणि जी किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे त्याच्यासमोर ही भिंत येते आणि त्या भिंतीच्या एक्झॅक्टली खाली हनुमानजी यांचं मंदिर आहे. आणि हा जो दरवाजा आहे प्रवेशद्वार त्याच्यावरती हे 3 होल आहेत ज्याच्यातनं गरम तेल पडायचं. हा असा काही फोटो क्लिक केला मी प्रवेशद्वाराचा. प्रवेशद्वारातून आत आल्यावर ही कमान आहे. कमानीच्या लेफ्ट साईडला तुम्हाला गाईड भेटतील. समोर इथे तिकीट्स काढायचे म्युझियमचे आणि किल्ल्याचे. तर आम्ही गेलो मग पहिलं म्युझियमकडे. म्युझियमच्या आतमध्ये समोर सुंदर अशी गणपतीची मूर्ती आणि बाजूला शिवकालीन वस्तू अजूनही जपून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा हे क्रेन आहे, दानपट्टा आहे, दुर्बीण आणि होकायंत्र. त्यानंतर इथे शिवकालीन कुलपे, लॉक्स तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे लॉक्स आहेत इथे. त्यानंतर परशू म्हणजेच कुऱ्हाड आणि हे भाले, त्यावेळेस हे भाले यूज केलेले होते ते हे भाले होते. हा कर्णा म्हणजे मे बी स्पीकर आहे हा मोठा. त्यानंतर हे आहेत कॉइन्स. ही जी तलवार आहे ती दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे शहाजी महाराजांनी भेट दिलेली ती ही तलवार आहे. वरती महाराजांचा फोटोसुद्धा लावलेला आहे आणि श्री शिवराजेश्वर मंदिरातील शिवरायांच्या मूर्तीची प्रतिकृती देखील इथे ठेवलेली आहे. आणि ह्या 2 प्रतिकृती आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डाव्या पायाचा ठसा आणि उजव्या हाताचा ठसा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ह्या 2 आठवणी अजूनही या म्युझियममध्ये आहेत, आपल्याला बघायला मिळतात. हा फोटो आहे श्री शिवराजेश्वर मंदिरातील शिवरायांच्या पाषाण मूर्तीचा. जातं आहे, समई आहे, त्यानंतर इथे सरदारांच्या पगड्या आहेत. महाराजांचे वाघनखे सुद्धा अजूनसुद्धा आहेत या म्युझियममध्ये. आपले मावळे जे युद्धामध्ये तलवारी ढाली वापरत होते त्यासुद्धा अजून इथे जपून ठेवलेल्या आहेत. आणि काही ज्या ढाली आहेत त्या चेमलेल्या सुद्धा आहेत. तर त्यावेळेस जे युद्ध झाले आपले मावळे किती लढले असतील त्या ह्या ढालींच्या खुणांमुळे समजतं आपल्याला. तोफ आहे, नंतर गोळे पण आहेत आणि देवघरात ज्या काही वस्तू होत्या ना त्यासुद्धा इथे अजूनसुद्धा जपून ठेवलेल्या आहेत. म्हणजे देवघरातील पूजेचं साहित्य जे होतं ते पण अजून आहे इथे. तर खूप साऱ्या गोष्टी अजूनही जपून ठेवलेल्या आहेत आणि त्या अशाच जपून ठेवल्या पाहिजे आपण. म्युझियमच्या बाजूलाच आहे श्री शिवराजेश्वर देवस्थान. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, सो मी व्हिडिओ नाही काढला. पण ना जिथपर्यंत अलाउड होता तिथपर्यंत मी मंदिराचा व्हिडिओ घेतला आणि आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं ना तेव्हा इतकं भारी वाटलं, इतकं मन प्रसन्न झालं ना की ते मी आता तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. जेव्हा तुम्ही स्वतः चाल तेव्हा तुम्हाला समजेल. खूप थंड, शांतता आणि इतकं प्रसन्न वाटलं. दर्शन झालं, पुढे आलो आणि उजव्या साईडला आम्हाला महादेवांचं मंदिर लागलं जिथे आहे भुयारी मार्ग. आम्ही आत जाऊन दर्शन घेतलं तर तिथे होती ही अशी विहीर आणि विहिरीमध्ये लोकांनी किती घाण केली आहे, लोकांना काही कळतच नाही. आपण देवदर्शनाला जातो, एखाद्या किल्ल्यावर जातो तर तुम्ही असं घाण का करता काय कळत नाही आहे. इथे पुढे गेल्यावर अजून एक आम्हाला विहीर लागली, भुयारी मार्ग पण होता आणि इथे पण लोकांनी सेम अशी घाण केलेली होती, रिकाम्या बॉटल्स वगैरे टाकलेल्या होत्या आतमध्ये. प्लीज अशी घाण नका करू, स्वच्छता ठेवा. वरती पायऱ्या चढून गेल्यावर आम्हाला जे दृश्य दिसलं अप्रतिम, म्हणजे किल्ला बांधणाऱ्यांनी कसा विचार करून बांधला असेल देव जाणे. तुम्हीच बघा हा कसा केलेला आहे किल्ला आणि समुद्राच्या मध्ये बांधला आहे. शिवाय ही किल्ल्याची बॅक साईड पण नाही म्हणता येणार, पण प्रवेशद्वारातून आल्यावर बरंचसं आतमध्ये आल्यावर बॅक साईडला आणि हे समुद्राच्या
कडेचे सगळे कॉर्नर म्हणजे किल्ल्याचे पण आले कॉर्नर ते. आणि आता खूप सारं लोकांनी घाण करून ठेवली, असं नका करू. बघा ना, पाणी पितात आणि बॉटल तिथेच टाकतात. एवढं मजबूत बांधकाम आणि त्यात हे दगड कोणत्या प्रकारचे आहेत ते पण तुम्ही बघा, एवढे भक्कम आहेत ना. इथे उभं राहून ना मला खरंच खूप भारी वाटत होतं. का ते माहीत नाही, पण मला खरंच भारी वाटत होतं. आणि ना मी म्हणजे इथून पाहिलं ना तर खूप लांबवरचं मला दिसत होतं, दूरचं. तर मी असा विचार करत होते की त्यावेळेस मावळे किंवा महाराज आपले दुर्बीण घालून जेव्हा बघत असतील तर दुर्बीणमधून बघितल्यावर त्यांना किती लांबचं दिसत असेल. किल्ल्याच्या कडेच्या ज्या भिंती आहेत ना तिथे मला जायचं होतं, पण ना बोटवाल्या दादांनी आम्हाला फक्त 1 तास दिलेला होता, त्यामुळे आम्हाला जाता नाही आलं. कारण की आमचा ऑलरेडी पाऊण तास झाला होता. आम्हाला रिटर्न गेटजवळ परत जायचं होतं. सो आम्ही निघालो लगेच. म्हटलं की उशीर नको व्हायला, आम्हाला सोडून जातील. एवढं सगळं खायचं पाहून मला माझ्या शाळेतली आठवण आली. जेव्हा मधली सुट्टी व्हायची तेव्हा आम्ही हे असं सटरफटर खायचो. पण सध्या आम्ही घेतलं होतं कैरीपणा, लिंबू सरबत आणि वॉटर ॲपल. आम्हाला गाईड घ्यायचा होता, पण तेवढा वेळ नव्हता. सिंधुदुर्ग किल्ला आम्ही अर्धवट पाहिला असं मला वाटतंय. बघूया आता नेक्स्ट टाईम. बाहेर आलो, बोटमध्ये बसलो, तर मला काय दिसलं, राजकोट किल्ल्यामधला छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू. म्हणजे हे मला पहिल्यांदाच माहिती पडलं की सिंधुदुर्ग किल्ल्यावरून बाहेर येताना हा स्टॅच्यू दिसतो म्हणून. मग आम्ही आलो फोर्टच्या बाहेर, थोडी शॉपिंग केली. नंतर ऑटोवाले दादा पण येऊन थांबले होते. मग आम्ही निघालो देवबागला यायला. मग रस्त्यामध्ये येताना दादांनी आम्हाला सांगितलं की इथे ह्या गोष्टी छान भेटतात. तर मग आम्ही तिथून पण काही शॉपिंग केली आणि आम्ही रिसॉर्टवर आलो. आता रिसॉर्टवर आल्यानंतर आम्हाला जायचं होतं पॅरासेलिंग करायला, म्हणून आम्ही पटापट चेंज केलं आणि निघालो पॅरासेलिंग करायला. आता मी चालले पॅरासेलिंग करायला. शेवटच्या जाण्याच्या दिवशी आम्ही पॅरासेलिंग करायला गेलो, कारण की आमचा खूप टाईम मिसमॅच होत होता आणि आमच्या दोघांची पण ही पहिलीच वेळ होती पॅरासेलिंग करायची. खरंच खूप म्हणजे खूप मजा आली दोघांना पण. आणि ना पॅरासेलिंग राईडला तुम्हाला पूर्ण तुमचा जोर द्यावा लागतो, म्हणजे तुमची ताकद इथे यूज करावी लागते. पूर्ण घट्ट पकडून बसावं लागतं. वरती गेल्यावर तुम्ही पाय असे मोकळे सोडायचे, हात सोडले तरी चालेल, पण शक्यतो हात नका सोडू. हात पण घट्ट पकडून ठेवा. फक्त एवढंच की तुम्ही सीट बेल्टवर बसून राहा, मग तुम्हाला ती मजा येईल, नाहीतर मजा नाही येणार. तुम्ही असं पूर्ण अंग चोरून बसलात तर ती मजा नाही येणार पॅरासेलिंगची. आणि आम्हाला तर ह्या राईडला खूप मजा आली आणि आमच्या दोघांची ही पहिलीच वेळ होती. मला तर खूप मजा आली यामध्ये. आजूबाजूच्या बोटमध्ये पण खूप लोक पॅरासेलिंग वगैरे करत होते, पण आमचं नशीब असं की आम्हाला तिसऱ्या दिवशी कॉल आला म्हणजे आमचा टायमिंग एवढा मिसमॅच होत होता की आमचं नियोजनच व्यवस्थित नव्हतं. आणि मग नंतर आम्हाला कॉल आला तर आला आणि आम्ही गेलो एका फॅमिलीमध्ये, कारण की बोटमध्ये सगळे म्हणजे सगळे फॅमिलीवाले, म्हणजे त्यांचं एकच कुटुंब होतं आणि त्याच्यात आम्ही होतो 2 जण फक्त. तर आम्हाला ते थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं, पण म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, आता आपल्याला फक्त त्या राईड पुरतंच तिथे बसायचं आहे बोटमध्ये आणि राईड करायची आणि यायचं होतं. तर आम्हाला काय जास्त वेळ थांबायचं नव्हतं, म्हणून मग आम्ही म्हटलं जाऊ दे आता. आणि आम्ही केली मग राईड आणि राईडला खूप मजा आली. आमच्या दोघांची पहिली वेळ होती ना आणि सोबतच केली राईड, तर खूप मजा आली. शेवटच्या दिवशी जर ही राईड झाली नसती ना आमची, तर माझ्या मनामध्ये खूप मोठी खंत राहिली असती की अरे यार शिट, कारण की आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या, फक्त ही एकच राईड राहिली होती आमची. पण नशीब आमचं चांगलं की आम्हाला बोलावलं आणि आमची ही राईड सक्सेसफुली कंप्लीट झाली. बोटमधून उतरल्यावर मी काढलं हार्टमध्ये आमच्या दोघांचं नाव. आता हार्ट आला थोडासा वाकडा, कारण की आम्हाला झालं होतं लेट, आम्हाला रूमवर जाऊन पॅकिंग वगैरे करायचे होते. तर मी काय दुसरा हार्ट बनवत नाही बसले. जो काढला आहे हार्ट त्याच्यामध्येच आमच्या दोघांची नावं काढली. आहो पण खूप घाई करत होते, म्हणून मग मी दुसरा हार्ट नाही बनवत बसले. मग आम्ही रिसॉर्टवर आलो आणि शेवटचा दिवस होता, तर मी आहोंना खूप म्हणजे खूप मनवलं की म्हटलं आपण थोडंसं स्विमिंग पूलमध्ये परत थोडासा एन्जॉय करूया. आमच्या रिसॉर्टपासून 50-60 मीटरच्या अंतरावर एक घर होतं जिथे साखरपुडा होता. तर ना तिथे खूप छान छान सॉंग्स लावले होते आणि ना ते सॉंग्स ऐकून आहे ना मला असं रोमॅन्टिक फील होत होतं. म्हणजे ना आमच्या लग्नाची आठवण आली मला आणि ना मी खूप अशी इमोशनल पण झाले होते. तर मी इथे परत एकदा चान्स मारला. मी आव्हानं म्हटलं की मला परत एकदा उचलून घ्या, आता हा टाईम ही वेळ परत येणार नाही आहे. तर ते पण मला खुश ठेवत होते आणि त्यांनी पण उचलून घेतलं आणि आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय करत होतो. मी त्यांना म्हटलं की खरंच म्हणजे परत लग्न करायचं का आपण, तर ते बोलले गप्प बस, असं काही नाही करायचं आहे. आणि मग इथे ते पोहत पोहत परत शायनिंग मारत माझ्याजवळ आले आणि मला घेतलं आणि आम्ही मस्त डान्स करत होतो.
दोघांचे विचार जुळले की मनं जुळतात, मनं जुळली की प्रेम होतं आणि प्रेम झालं तर तुम्ही एकमेकांसाठी खूप काही गोष्टी ॲडजस्ट करता आणि त्याच्यातून तुमच्या वाईब्स पण मॅच होतात. तर आमचं रिलेशन इथे असंच काहीतरी आहे. ते मला नेहमीच असं आहे ना स्पेशल फील करून देतात आणि म्हणजे कोणतीही गोष्ट असू देत असं स्पेशलच ट्रीट करतात. म्हणजे मला कुठल्या गोष्टींचा त्रास होणार नाही याची ते काळजी घेतात. एक वेळेस मी त्यांच्यासाठी कमी करत असेन पण ते माझ्यासाठी कधीच कमी करत नाही आणि मला नेहमी स्पेशल असं ट्रीट करतात. म्हणजे आमचं भांडण जरी झालं ना तरी ते मला आहे ना कधी रागवत नाहीत जास्त. एंगेजमेंट दुसरी कोणाशी तरी होती पण इथे ना आमचे क्षण खास बनले होते आणि ना खरंच म्हणजे मला इतकं भारी वाटत होतं ना इथे. मग इथे आम्ही खूप एन्जॉय केलं दोघांनी. देवबागचे हे 3ही दिवस आमचे खूप छान होते. आम्ही दोघांनी पण एकमेकांसोबत एवढा छान टाईम स्पेंड केलेला कारण लग्नानंतर आमची ही पहिलीच बीच ट्रिप होती. त्यामध्ये पूल ॲक्टिव्हिटीज म्हणा, बीच वाईब्स म्हणा किंवा ज्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि बाकी काही ॲक्टिव्हिटीज केल्या ना त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी पण खूप एन्जॉय केला आणि बऱ्याच गोष्टी अशा होत्या ज्या आम्ही फर्स्ट टाईम करत होतो. तर त्यामुळे अजून आमच्या वाईब्स पण मॅच झाल्या आणि दोघांना पण समजून घेण्यासाठी टाईम मिळाला. तर थँक्यू सो मच आहो. नंतर वरती गेलो आम्ही रूमवर. पहिलं केलं चेंज, सगळं आवरलं, बॅग्स पॅक केल्या आमच्या, सुके कपडे ओले कपडे सगळे असे वेगवेगळे केले. त्यानंतर आम्ही केलं चेकआउट, ऑटोमध्ये बसलो. देवबागमधला हा शेवटचा म्हणजेच 3रा दिवस खूप खास होता आमच्यासाठी. तर मी डे 1 आणि डे 2चे ब्लॉग आधीच टाकलेले आहेत यूट्यूब चॅनेलवर. हा आहे डे 3चा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा डे 3चा ब्लॉग? आधीचे पण 2 ब्लॉग बघा जाऊन कसे वाटले. कोणता ब्लॉग तुम्हाला आवडला 3 दिवसापैकी तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुडाळला पोहोचलो आणि आम्ही बसलो पुण्याच्या बसमध्ये आणि फायनली सकाळ झाली आणि आम्ही पोहोचलो पुण्याला. गुड मॉर्निंग गाईज. डे 3चा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल देवबागमधली तरीही तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.